कल्याण नगर मार्गावरील शहाड पुलाची दुरावस्था झाली। मुसळधार पावसात पुलावर खड्डे पडले असून दुरुस्तीसाठी हा पूल 15 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला। दरम्यान वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याच्या सूचना करण्यात आल्या। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे यांनी। कल्याण नगर महामार्गावरील महत्त्वाचा असलेला शहाड ब्रिज हा अवजड वाहनांसाठी बंद केलेला आहे। मी सध्या उभा आहे या ब्रिजच्या वर मी उभा आहे। यावर तुम्ही बघू शकता की हा ब्रिज खड्ड्यांनी जर्जर झालेला आहे। त्यामुळे या ब्रिजचं डागडुजीचं काम राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटीने सुरू केलेलं आहे। काल रात्री 12 वाजल्यापासून या ब्रिजचं काम सुरू केलेलं आहे। त्यामुळे इथे मोठ्या ज्या अवजड वाहने आहेत यांना या रात्रीपासून बंदी केलेली आहे। ही बंदी 15 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे। 15 ऑक्टोबरपर्यंत संपूर्णपणे या ब्रिजचे 15 ऑक्टोबरपर्यंत या ब्रिजचं संपूर्ण काम आहे ते होणार आहे। डागडुजीचे जे काम आहे ते होणार आहे। तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने वळवली आहे। जरी मार्ग वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे। त्यामुळे इथल्या लोकांना जे काही व्यावसायिक आहेत आणि नोकरदार वर्ग आहे यांची थोडी गैरसोय होणार आहे। आणि गैरसोय जरी आता होणार असली तरी लवकरच ह्या ब्रिजची डागडुजी झाल्याच्या नंतर नोकरदार वर्ग व व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज, कल्याण। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।